सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपू दे त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, लवकरी निर्दळी तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, बोडखी करग तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. ननंदेच कारट किर किर करत, खरूज होऊ दे त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला माझा आहुती देते, मोकळी करग मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच मरू दे, इथले सोडू. एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. विठाला भूषण असणारे हरिभक्त परायण BA BEd संस्कृत मध्ये त्यांनी अध्यापनाचं काम बारामती या ठिकाणी केलं आणि ते सेवानिवृत्त झाले. तरी पण गावाशी त्यांची नाळ आणखी जोडलेली आहे. प्रत्येक सप्त्याला ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात, म्हणून त्यांचाही सत्कार DS कदम हे करतील. विठाला तसेच दुसरे सत्कार मूर्ती ज्यांनी काही शास्त्री म्हणून पदवी प्राप्त केली असेल किंवा नर्मदा परिक्रमा हेही त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक जोरावरती नर्मदा परिक्रमा केली असे आमच्या गावचे भूषण हरिभक्त परायण नारायण महाराज यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी DS कदम करतील.
तसेच महाराष्ट्रामध्ये एक मृदंगाचार्य म्हणून तिसऱ्या नंबरवरती असणारे आपले हरिभक्तपरायण कृष्ण महाराज त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. अमोल कदम. धन्यवाद. महायोग पीठे तते भीमरत्या परम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं सचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवल हास्यमेच्छलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरह सोपाना भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरू पावन झालो चराचरी देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनवोने अवधारी जुवा पुले आपण देवा मस्तक येथे करावे देवा तुझी घे सेवा सकल गोवा उगवणी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाग्रन्थं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं सारखा जमलं तर बरं का असली जागा तर विठाला विठाला सत्वर पावगे मला थोडा आवाज सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहीन तुला प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग शांत असणारे श्रीमंत असणारे आणि संत असणारे नाथबाबा यांचा भारुडपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये एक सासूरवासीन आपल्या काही मागण्या देवी पुढे मांडते. विठाला थोडासा परिहार द्यायचा. तो असा परिहार हा जीवाला द्यावा लागत असतो मंडळी.
भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगीत, रामकथा असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटामध्ये आपण गावकरी मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला काही इतके वर्ष तितके वर्ष काहीच नाही, कोणालाच माहीत नाही. असा अनादी काळापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील जागराची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने, भजनी मंडळीच्या वतीने आमचे दत्तराव महाराज यांनी संपर्क केला. आमचे कृष्णा महाराज, संजू महाराज, सर्व महाराज मंडळींनी मला संपर्क केला आणि माझा अधिकार नसताना सुद्धा यांनी जागराची कीर्तनाची सेवा दिली. सर्व गावकरी मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे कीर्तनाचे जे यजमान आहेत आमचे श्री DS कदम साहेब काका, यांचं खूप मोलाचं कार्य आहे गावामध्ये. त्यांचे आज सौजन्य आहे, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. उपस्थित महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी, आमचे वारकरी वैभव श्री हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज धसाडीकर, आमचे वारकरी वैभव श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज टाकळगावांकर, उपस्थित सर्व गावातील भजनी मंडळी, संजू महाराज असतील, दत्तराव महाराज असतील, तर सर्वांची काही नावं शक्य नाही, वेळ झालेली आहे. श्री हरिभक्तपरायण आपल्याच गावातील एक थोर कीर्तनकार असणारे आमचे तुकाराम बाबा असतील, आमचे नारायण महाराज शास्त्री असेल, तसेच आमच्यांचा आता सत्कार झाला माणिक महाराज यांची सुद्धा उपस्थिती. महाराज मोठमोठाले महात्म्य आज कीर्तनाला आहे, एवढा समाज आहे. विशेष आमचे कृष्णादादा, आपल्या गावचं वैभव आहे महाराज. आरवी अगोदरपासून तर प्रसिद्ध आहेच, पण या कृष्णानं महाराष्ट्रात नेली. आमचे कृष्णदादा यांची उपस्थिती आहे. गोड अशी समशिष्टीमय तरुण मंडळी आहेत. त्याच्यानंतर माता भगिनी पुरुष मंडळी, सर्वांचे श्रीनारदाच्या गाजून साष्टांग नमन करतो. आमचे दुसरे कीर्तनकार आमचे ऋषिकेश महाराज पाटील यांची उपस्थिती आहे. सर्व उपस्थित भजनी मंडळीच्या चरणी मी साष्टांग नमन करतो. जेवढाही वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे तेवढा वेळ आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. म्हणून आज अभंग सेवेकरता नाथ महाराजांचा घेतलेला आहे. जागराची सेवा असल्यामुळं थोड्या वेळापूर्वी, म्हणजे काही तासापूर्वी एक कीर्तन झालं. ह्याची दाना देगा अभंग झाला होता. मला कोणता घ्यावा म्हणून मागणी परत असावा या दिवशी, म्हणून भारूड प्रकरण घेतलं. आणि या भारूड प्रकरणामध्ये एक सासूरवासीन देवळी पिढी आपल्या काही मागण्या मागते. विठाला दुसरं एक लक्षात आलं की वसंतीय नवरात्र महोत्सव सुद्धा सुरू आहे. आणि नवरात्र म्हटलं की देवी आलीच. आता ती कोणती देवी, कोणती सासूरवासी, कोणता रोटगा, कोणती भवानी, एवढंच पाहायचंय आपल्याला. विठाला गोड असं गावकरी मंडळीचं नियोजन, भव्य दिव्य सप्ताह आणि अभंग नाथ महाराजांचं आहे. आपण लगेच अभंग येणार आहोत, वेळ आपल्याकडे जास्त शिल्लक नाही. पण एक सासूरवासी आपल्या जीवाला कंटाळे महाराज, म्हणजे सासूरवासाला कंटाळे. आणि कंटाळ्यानंतर ती धुण्याचं निमित्त केलं. आपल्या गावात नदी आहे का? नाही का? हिर आहे का जवळपास पाणी जीव देण्यापुरतं? असं ना, ती नदीवर हिरीवर गेली धुण्याचं निमित्त करून, पण तिला द्यायचा होता जीव. गेली सासूरवासाला कंटाळली महाराज, धुण्याचं निमित्त केलं आणि धुण्या करता गेली. विचार करू लागली, चैत्राचा दिवस होते, ऊन लागू लागलं, धुणं धुत असताना विचार करू लागली, जीव द्यावा की नाही, जीव द्यावा की नाही, जीव द्यावा की नाही. चांगला विचार करू लागली महाराज, पण बसली महाराज. कुठं 10 वाजले काय? विठाला विठाला देवा
बाकी नाही. धुणं धुवून झालं तिथं झाडाखाली बसली. तिची गावातली एक मैत्रीण आली धुणं धुण्या करता. आल्यानंतर तिने विचार केला का बसली असन. तिने विचार केला ऊन लागायले, थोडी दमली असन, बसली असन. तिनं आपलं धुणं धुतलं. धुणं धुवून झालं तरी महाराज उठायला तयार नाही. न राहून ती मैत्रीण तिच्याकडे गेली आणि तिला म्हणू लागली, अगं सखे काय गावाकडे काय येत नाही, बराच वेळ झालं पाहते मी, तू इथंच बसलेली आहेस. तिनं सांगितलं तुझं धुणं धुवून झालं असलं तर तू आपलं घरला जाय. म्हणजे तू मी येणार नाही का, कारण तिनं सांगितलं मी माझ्या जीवाचं काहीतरी करणार आहे आणि मला आता घरला यायचं नाही. मला सासूवास खूप त्रास व्हायलाय. मी काय घरला येणार नाही, माझ्या जीवाचं काहीतरी करणार आहे असं महाराज. मैत्रिणीला कळल्यानंतर मैत्रीण कशी घरला जाईल. आणि मित्र तोच असतो जो संकटात माणसाला संकटातून बाहेर काढतो, त्याला मित्र म्हणतात. ती सखी होती. तिनं सांगितलं अगं काय जीव देणं हा जीवनातला पर्याय नाही. मग अनेक पर्याय असतात. सासूबास सैन होईना ना, एक काम कर ना, काय 4 दिवस माहेराला जाय. माहेराची जीवनामध्ये दोनदा आठवण येते. दोनदा. मग किती श्रीमंती असू द्या ती, कधी कधी येते माहितीये का. एकदा सासूरवास सण होईन गेला की तिला काय वाटते माहितीये का, माझ्या माहेरचं मला न्यायला कोणी काम येत नसेल. काय म्हणते मला माहेराचं मला न्यायला काम कोणी येत नसेल. मला सासू सासऱ्याचा त्रास एवढा सण होईन झालाय. ती काय म्हणते ऐका. विठाला विठाला जाच सासूचा सोसना कोणी माहेरचे येईना. थोडा बेस द्या. माय बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी. काय येत नसत परत एकदा येते आणि आणखीन एकदा येते महाराज. सासू सासऱ्याचा त्रास सीन होईन गेला एकदा येते आणि आणखीन एकदा येते. माता भगिनी कधी येते हो, दिवाळीच्या
तसे वाटुनी पंढरीची भेटी लागची वा लागली सेयास. दिवाळीची मुलं दुसऱ्या घरी येऊ लागले की वाटते आपला मुलाही कुठं अडकला असेल. दोनदा आठवण येते महाराज माहेराची माता भगिनीला. एकदा सासूरवास सैन होईन गेल्या आणि एकदा दिवाळीच्या मुळा. मग ती सांगू लागली सखी 2-4 दिवस तू काय कर राग जाईपर्यंत माहेराला जाय. तिनं सांगितलं माझ्या वडिलांना चांगलं बघून दिलेलं आहे आणि मी एकतर नांदर नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी करील पण काळं तोंड घेऊन माझ्या वडिलाकडे जाणार नाही. मग तिनं सांगितलं तुला माहेराला जायचं नाही आणि तुला सासरमध्ये जायचं नाही जीवत द्यायचा का याच्या मधला पर्याय तुला सांगितलं जमते का. ती सखी म्हणू लागली बरं का. तिनं सांगितलं ह्या 2 पर्यायापेक्षा तिसरा पर्याय असला तर मला सांग. 2 पर्याय सांगू नको. तिनं तिसरा पर्याय सांगितला आपल्या गावात एक देवीचं ठाण आहे म्हणणे आणि ती देवी लवकर पसंत होते. एक काम कर म्हणजे तुझ्या काय व्यथा आहे ते त्या देवी पुढे मांड पण तू जीव देऊ नको. ही गोष्ट तिला पटली. तिनं सांगितलं हा हे ठीक आहे असं असलं तर घरला येते पण ते देवीची महती काय तिनं सगळी महती सांगितली. मला वेळ नाही सांगायला आता. सगळी महती कोण देवी आहे कसा ठाण तयार झालं हे सगळं सांगितलं. तिला पटलं आणि तिनं टोपलं उचललं. टोपलं उचलून घरी आली आणि त्या सखी सोबत होती. तिला विचारलं त्या देवीला लागते काय नैवेद्य कोणता लागतो. प्रत्येक देवाचा नैवेद्य वेगळा आहे. देवीचा नैवेद्य तिनं सांगितलं देवीला रोटगा करावा लागतो. रोटगा किती वस्तूपासून बनतो तिने विचारलं. तिने सांगितलं 5 गोष्टीपासून बनतो. रोटगा किती गोष्टीपासून बनतो माता भगिनी 5 गोष्टीपासून बनतो. तिनं सगळं सांगितलं. तिनं रोटगा तयार केला ताट तयार केलं आणि ती देवीच्या मंदिरामध्ये आली ताट घेऊन. सासरवासी आली आणि आल्यानंतर देवीला म्हणू लागली काय अभंगाचं पहिलं चरण सत्वर पावगे सत्वर पावगे मला ए भवानी काय मी तुला रोडगा वाते. आता हे प्रकरण 2 प्रकरणात मोडलं जाते अभंगाचं बरं का भारुडाचं. एक भवानी प्रकरण सुद्धा याला म्हणता येते आणि दुसरं याला रोडगा प्रकरण सुद्धा म्हणता येते. हे भारुड आहे. आमच्या नाथ महाराजांना का भारुडाची रचना केली माहितीये का महाराज. नुसती अभंग तत्वज्ञान तुमच्या जनसामान्यापर्यंत पोहोचणं गेलं. नुसती अभंग सांगू लागलं की लोक कीर्तनाला येईन गेले. मग नाथ महाराजांना थोडा बदल केला. काय बदल केला आता तर इथं समाज भरपूर आहे पण इथंच जर मला साडी नेसून आणला असतं तर समाज थोडा वाढला असता मला वाटतं. काय महाराज म्हणजे सोंग आणलं असतं तर आणि आपल्याला सोंग जास्त आवडतात पण आपल्या लक्षात ते झालं की आपलं सोंग झालं म्हणून विठाला मग त्यांनी भारुडाची रचना केली नाथबाबांनी. कशाला म्हणायचं भारुड. भारुड या शब्दाचा अर्थ होतो जे भगवंताच्या भावावरून येऊन आरूढ करते. जे अभंग जे भगवंताच्या भावावर येऊन आरूढ करते माणसाला त्याचं नाव भारुड. आणि हे भवानी प्रकरण रोडगा प्रकरण आपण सेवेकरता घेतलेले आणि त्याच्यामध्ये पहिल्या चरणामध्ये ती सासूरवासी त्या देवीला म्हणते सत्वर. सत्वर या शब्दाचा अर्थ काय होतो
लवकर. का? कारण टाइम जास्त झालाय, मला लवकर प्रसन्न होय. कोण आहे व सासूरवाशी? आता एवढंच सांगतो, तुमच्या सगळं आपण ध्यानात येते. सासूरवाशीन कोण आहे, त्याच्यानंतर ती भवानी कोण आहे, ते रोडगा काय आहे, आणि ती का लवकर मला प्रसन्न होई म्हणते, एवढं पाहू आपण. मिठाला सासूरवाशीन कोण आहे? तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली ती सासूरवाशीन कोण आहे ऐका. तर इथं बसलेला प्रत्येक जण सासूरवाशीन आहे. तुम्ही म्हणता कसं काय महाराज, सासूरवास तर माता बहिणीलाच असतो, आमचं कसं काय तुम्ही नाव घेणे? इथं सासूरवासीन फक्त माता भगिनीच नाही तर महाराज तुम्ही आम्ही सगळे इथं बसलेला प्रत्येक जीव सासूरवासात आहे. आणि जर माता भगिनीच सासूरवासात असत्या तर आमच्या तुकोबाऱ्याने म्हटलं नसतं सासूरवासा भितो जीवा वासी ओले विसवासी आता तो ही विसी आख्या होते सासूरवासा भितो जीवा वासी ओले विसवासी आता तो ही विसी तुकोबाऱ्याने म्हटलं सासूरवासा भितो जीव. इथं बसलेला प्रत्येक जीव सासूरवासात आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाची व्यथा आजच्या अभंगात आहे. म्हणून सासूरवास कळाली का? सासूरवासीन कोण आहे कळालं का? इथं बसलेला प्रत्येक जीव सासूरवासात आहे. चला, ती रोटगा घेऊन भवानीकडे गेली. भवानी शब्द वापरला तिथं. काय वापरलाय? भवानी. भवानी शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? या माता भगिनीनं भवानी शब्दाचा अर्थ इतका खाली आणून ठेवलाय मंडळी. दोघीचे भांडणं हो आणि दुसरी दिवशी ती रस्त्यानं अशी कुठतरी गेली दिसावून ही एका बाई कशी असावं. ती म्हणते बघ ना कशी चालली. कोण म्हणलं भटक भवानी? माता भगिनी भवानी शब्दाचा अर्थ इतक्या खालच्या दर्जाचा नाही. उद्यापासून कोणाला म्हणू नका भवानी शब्दाचा अर्थ समजून घ्या. भवानी शब्दाचा अर्थ असा होतो भव नाम संसार. आणि जी संसारातून बाहेर आणते तिला काय म्हणायचं? भवानी. विठाला विठाला मग ही भवानी कोण आहे? सांगतो भवानी कोण आहे तर. तू विठेवरी सखये बाई हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, पंढरपूर राहिली संत देखील वरुण विठाई वरुण विठाई सजदा सांगितलं. ज्ञानोबाने सांगितली भवानी कोण आहे तर. तू विठेवरी सखये बाई. विठेवर असणारी भवानी कोण आहे? ती आपली भवानी आहे. आणखीन एका ठिकाणी महाराज तिचं वर्णन करतात. काय म्हणतात महाराज? आषाढे तुझ्या
कृष्णाबाई एखाद्या अंगात येईल बाई विठाला विठा आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाढवंती हो एका जनार्दनी आंबा उभी पंढरीची उभी कर ठेवणी कधी हो त्या भवानीकड एक साधक रूपी सासूर वाशीन आपल्या व्यथा मान्य करता गेलेली आहे आणि ती रोडगा घेऊन गेलेली. आता रोडगा कोणता तुम्हाला किती माता भगिनी आता तुमच्याकडे येतो मी. रोडगा किती वस्तूपासून बनतो? जवळपास 4-5 वस्तू लागतात. म्हणजे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि रोडगे 2 प्रकारचे असतात बरं का, ध्यान द्या. एक गोड रोडगा असतो आणि एक तिखट असतो. तिखट रोडगा खंडोबाला वाहतात आणि गोड रोडगा या देवीला वाहतात. तुम्हाला सांगायचो त्या देवीला गोड रोडगा कसा लागतो? 2 प्रकारचे रोडगे. तसं रोडग्याला 5 गोष्टी लागतात. मग रोडगा कोणता व्हायचा या देवीला? तर या देवीला रोडगा कोणता व्हायचा? हे तुमच्या पुढे उभा आहे ना, हा रोडगा तिला आवडतो. तुम्हाला हा रोडगा किती गोष्टीपासून बनलाय? हा रोडगा सुद्धा 5च गोष्टीपासून बनलाय. कोणत्या? पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. 5 गोष्टीपासून बनलेला आहे. आणि आता मला पुन्हा माता भगिनी उत्तर द्या, रोडगा पातळ असतो का जाड असतो? तसा या देवीला रोडगा पातळ नाही जाड लागतो. माझ्या वडी नाही जमत तिला. हे असा रोडगा, असा चांगला रोडगा लागतो बघा आमचे ठीक आहे पाटील. अशी रोडगी त्या देवीला आवडतात. रोडगा जाड असतो, जाड कसा असतो. आणि हा रोडगा आमच्या त्या देवीला आवडतो. आणि मग त्या देवीला हा रोडगा लय आवडतो. रोडगे तुम्हाला किती प्रकारचे सांगितले, पण या देवीला गोडच आवडतो बघा, तिखट नाही आवडत. आता रोडग्याचे प्रकार सांगतो तुम्हाला. एक रोडगा तिखट आणि एक रोडगा गोड. आधी गोड सांगू का तिखट? आधी गोड सांगतो. गोड रोडगा कोणाला म्हणायचं? जो आई वडिलाची सेवा करतो तो रोडगा गोड. जो पंढरीची वारी करतो तो रोडगा गोड. जो नित्यनेमानं हरिपाठ घेतो, जो नित्यनेमानं महाराज भगवंताचं दर्शन घेतो तो रोडगा. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे तो रोडगा गोड. आता कडू सांगू का तिखट सांगू का?
मी तर म्हणतो ते तिखट नाही, याच्या विरोधात जे आहे ते कडू आहे. विठाला माझ्या विटेवरल्या देवीला हा रोडगा लई आवडतो. मग ती सासूर साधक रूपी सासूरवाशीन आपलं व्यथा मान्य करतात हा रोडगा घेऊन त्या देवीकडे गेली. आता समजायला का? आता तिच्या व्यथा ती तिला सांगते. काय व्यथा आहे ती देवीनं सांगितलं, तर दे रोडगा, मला हे रोडगा लय आवडते दे. तिनं सांगितलं तुला द्यायला आणलाय, पण एक काम कर, माझे काही काम आहे. तेवढे काम झाले की हा रोडगा तुझाच. काय काम आहे सांग लवकर लवकर. तिनं पहिलं काम सांगितलं अभंगाच्या दुसऱ्याच्या. सासरा माझा गावी गेला, दुसऱ्या चरणात. ए भवानी, काय माझा सासरा माझी नणंद डोंगरात दिलेली. कुठे दिलेली? डोंगरात. जवळपास ते 7-8 दिवस झाला तिकडेच मुक्काम आलाय सासरा. आणि ते एक काम करणं म्हणजे काय, रोजच ऑक्सिजन व्हायलेत का नाही. माझ्या सासऱ्याचा नंबर येताना लावून म्हणजे ऑक्सिजन मध्ये का, कारण इतका त्रास देतो मला तो सासरा, आणि तू माझं तेवढं काम कर. या दोघांना सांगितलं साहेब आणखी मुलगा व्हायचा आहे. येईन काय केली, पोराची फक्त कल्पना केली. आता मला एकच उत्तर द्या, म्हणजे न झालेलं पोरग जर माय बापाला कोर्टापर्यंत नेत आहे, बोला ना, न झालेला मुलगा जर माय बापाला कोर्टापर्यंत नेत आहे, तर झालेला मुलगा, एक जणांना दिलं उत्तर मला, ते म्हणला मला झालेला मुलगा बापाला मसनात नेते. विठाला नुसती कल्पना केली, कोर्टापर्यंत गेले. हा, ही कल्पना लय बेजार करते. कल्पना नावाची सासू लय बेजार करते. एक दृष्टांत सांगतो, चलत चलत आणखीन किती बेजार करते. महाराज नवीन लग्न झालं, आता लग्न सराई चालू आहे ना, जमायलेत म्हणा आमच्याकडे लग्न. तुमच्याकडे जमायलेत का नाही? जमायलेत. वा, यंदा जमायले तू पोरायचे. हा, झालं सुरुवात जमायला. विठाला लग्न झालं आणि ती सून घरात आली. जुन्या काळातलं घर होतं सारवायचं, ती सारू लागली. सारवत असताना ती नवीन सून सारवत असताना ते असा मोठा संगीन वरी कवळ बांधलेला होता. महाराज त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? कवळच म्हणतात, वरी बांधतात घरात. ती सारवत असताना, थांबा थांबा 2 मिनिट थांबा की, थांबा मी तुम्हाला वेळ देतो, 10 मिनिटात संपणार आहे. विठाला विठाला
ती नवीन सुनबाई सारू लागली. सारवत असताना ते वरून असा कवळ तुटला आणि तिच्या समोर असा पडला. पडल्याबरोबर तिनं गळाच काढला. माय तिने काढा तिच्या पद्धतीत, आता मला लढता येत नाही. माता भगिनीचं रडणं लय गोड असते. कोणी मेलं ना, पुरुष मंडळ सूचना, कोणी मेलं गावात त्याला कुठं बशितात? भिंतीला. त्याला भिंतीला बसल्यानंतर आपण असतो महाराज गडबडी तिकडे, आपलं लक्ष येत नसते त्याच्या रडण्यात. नारायण महाराज त्याच्या रडण्यातून लय बोध घ्यासारखं आहे. आता तुम्हाला नाही सांगत मी, जाऊ द्या. ज्याचं त्याचं लग्न झालंय त्यांनी बोध घ्यायचा. त्या रडत असताना असं अगोदर वारा घालतात महाराज. एकदा तरी माझ्याकडे बघा की, असं म्हणतात. काय म्हणतात? एकदा तरी माझ्याकडे बघा की. कित्येक बारे म्हणते महाराज ती वारा घालत घालत रडत रडत. मला खरं सांगा महाराज, त्यानं जर खरं डोळे उघडले तर आता कोणाकडे बघावं? महाराजाच्या रडण्याच्या लय तर आहेत हो. आता ते मला विनोद सांगा वाटत नाही, लय तर आहे त्याच्या. ही रडत रडत म्हणते, तुम्ही गेले आमचं कसं होईल म्हणते का नाही? का म्हणते बरं? तिला पक्क माहित आहे एवढं फुकट आणि एवढं काम करणारं गिरायक आता पुन्हा भेटणं शक्य नाही. म्हणून ती म्हणते तुम्ही गेले आमचं कसं होईल. पण ती कधी म्हणत नाही काय तुम्ही गेले पुढे तुमचं कसं झालंय, नरकाला गेले का वैकुंठाला गेले, काहीच घेणं नाही तिला. तिला फक्त एकच दुःख आहे, तुम्ही गेले माझं कसं होईल विठाला. त्या नवीन सुनबाईनं काढला गळा की सासूला वाटलं नवीन सुनबाई नेमकंच लग्न झालंय, 15 दिवस झाले. काय झालं असेल माय? ती आली चुलीपासून, तिला विचाराय कल्पना सांगावी बरं का मी. ती म्हणाली काय झालं का तुला रडायला? तिने सांगितलं पहा की सासूबाई कौल पडलाय. पडू दे म्हणे 4-5 जण, आपण रडाय काय झालं ते सांग. इथं जर माझा मुलगा असता तर. कोण म्हणाली? ती सून म्हणाली. आता नेमकंच लग्न झालेलं, ती म्हणजे माझा इथं मुलगा असता तर. ती सासू थोडी एकतार गेलेला असता तिचा. तिनं बी गळा काढा. हो की माय, माझ्या नाताला लागला असतं की. दोघीचा कलमा सुरू झाला महाराज. सासरा आतमधल्या घरात टीव्ही बघू लागला, बातम्या पाहू लागला. त्याला वाटलं गावात कोणी गेलं काय, बाहेर येऊन पाहते तर आपल्याच घरात कळवण लागली. दोघी पशी गेला आणि विचारू लागला काय झालं. त्या दोघी सांगू लागल्या पहा की कौळ पडाय तुटून. त्यांना सांगितलं गाडी भरानो, कवळाचं द्या सोडून, तुम्ही रडायला का ते सांगा. मग त्या दोघीनं तिनं सांगितलं तिच्या मालकीनीनं, सासूनं त्या. तिनं म्हणली आपला नातू इथं असता तर. त्या कवळाखाली ह्या सगळं कळालं महाराज. सासरा हुशार होता. सासरा किती हुशार होता? ग्रामपंचायतात 3दा पडला होता. इतका सासरा हुशार होता. त्यानं सांगितलं शांत बसा. त्याला सगळ्या गोष्टी ध्यानात आल्या. त्यानं सांगितलं शांत बसा, रडणं बंद करा आणि अगोदर त्या लेकराला दवाखान्यात नेलं का नाही ते सांग. किती हुशार होता. हे एवढा परेशानी यायची कशामुळे झाली? त्या लेकराची काय केली? कल्पना नावाची सासू एवढा त्रास करते महाराज जीवाला. म्हणून त्या सासूरवासीने सांगितलं तिला सुद्धा निर्दळन लवकर कर माझ्या कल्पना नावाच्या सासूचं. तिनं सांगितलं झालं का? तिनं सांगितलं नाही, आणखीन बरेच आहेत. काय आहे? तर तिनं सांगितलं माझी जाऊ. बापा इतकी बोलाय भारी आहे. सासू माझी, आपलं जाऊ माझी फडफड बोलते, मोकळी कर, बोडखी कर ग. आता ही जाऊ कोण? तर या जाऊचं नाव आहे ममता नावाची जाऊ. हा, इतकी लई फडफड म्हणजे बोलते महाराज, लई मस्त बोलते. आणि तिला सुद्धा काय कर, बोडखी कर म्हणजे माता भगिनीला माहित आहे. आता तेवढं काही मी विश्लेषण करत नाही तिचा. तिला बोडखी कर. ही ममता नावाची जाऊ किती फडफड करते महाराज. सगळे ममतेमध्येच आहेत आपण, हा, संसाराच्या. ही ममता नावाची जाऊ, तिचं सुद्धा काय कर, तिला गोडकी कर. आणखीन काय त्रास आहे का सांग. तिनं सांगितलं माझी नणंद तुम्हाला सांगितलं कुठं गेलेली, डोंगरात.
5वी पर्यंत शाळा आहे, 4थी पर्यंत. आणि तिचं कार्ट माझ्या घरी शिकायला आहे. कोणाचं? ननंदेचं. आणि ते काय करते माहितीये का? नंदेचं कार्ट किरकिर करे ननंदेचं कार्ट किरकिर करत, त्याला खरोज होऊ दे. कोण कार्ट ननंदेचं? ननंदेचं कार्ट कोणतं आहे? त्याचं नाव आहे मन. त्या कार्टाचं नाव काय? मन. आणि ते पण इतकं किरकिर करत आहे, त्याला खरोज होऊ दे. खरोज 2 प्रकारची आहे. किती प्रकारची? एक विषयाची खरूज आहे आणि दुसरी आत्मसुखाची खरूज आहे. ही खरूज इतकी बेकार आहे मला. इथं खरूज झालती का कोणाला लहानपणी? ती अशी हाताला यायची बघा, लहानपणी येत होती. अजून त्याने इतकी गोड वाटायची, ती विषयाची खरूज म्हणलेली त्याला. ती खाजवीत आणि गोड लागती, पण दुसरी ती सकाळी उठल्यावर त्याचा त्रास लय होते. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. महाराज ती खरूज खाजविल्याशिवाय करमायचंच नाही. आग का होईना, त्रास का होईना, पण ती खाजवा वाटायची. जीवाला तरी बी ती खाजवा वाटायची. किती खाजवा वाटते खरोज? एकच दृष्टांत देतो आणि समारोपाकडे वाटचाल करतो. विठाला खरोज किती बेकार आहे याच्याकरता दृष्टांत सांगतो तुम्हाला. ती खाजवाच वाटते महाराज. एक राजा होता जुन्या काळातील. त्याला 3 पोरं होते. काहीच कमी नव्हती महाराज, पण लग्नच जमणं. सोयरिकीत वापस जाऊ लागले. का जाऊ लागले? येऊ लागल्या सोयरिकीत वापस जाऊ लागले. का? कारण 3ही पोराला 3 सवयी होत्या. कोणत्या कोणत्या? मोठ्या पोराला डोसकं खाजवायची. पाहुणे आले तरी खाजीतच राहायचं, कर 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 कर. पाहुणे म्हणायचं काय पोर काय? वापस जायचे महाराज. 2 नंबरच्या पोराला शेंबूड येत होता. सारखा शेंबूड असा पुसायचा त्यानं मला, सारखा. पाहुणे आली तरी पुशीतच राहायचं. पाहुणे वापस जायचे. आणि 3 नंबरच्या पोराला होती खरूज. ते पाहुणे आले तरी खाजीत राहायचा. मला पाहुणे वापस जायचे. राजा कदरून गेला. राजानं कशी तरी महाराज सोयरीक आणली एक शेवटची. आणि त्या 3ही पोऱ्याला बैठकीत घेतलं. रात्री दुसऱ्या दिवशी पाहुण्यानं पाहिला. त्या 3ही पोऱ्याला बैठकीत घेतलं. त्या 3ही पोराला सांगितलं, मोठ्या पोराला सांगितलं, आणि सेवक घेतले मला समोर. त्या सेवकाला सांगितलं, या पोरानं पाहुणे देखील डोकं खजवलं, याचं शिर कलम करा म्हणजे. ठेवून उपयोग नाही म्हणजे याला काय करा? याचं शिर कलम करा. त्या शेंबडावाल्याला सांगितलं, तू जर शेंबूड पुसलास याचं नाक कलम करा, नाकच कापून टाका म्हणजे. काय उपयोग ठेवून? आणि त्या खरूजवाल्याला सांगितलं, यानं जर खरूज खाजवली तर याचे हात कलम करा सांगितलं. आणि 2-2 तलवारीवाले म्हणजे एक जण सोबत राहा म्हणजे. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, बैठकीत बसली आणि या तिघांना नेलं महाराज बैठकीमध्ये. एका जणासोबत 2-2 तलवारीवाले त्या रूम मध्ये गेले बैठकीत. आणि ती पाहुणे म्हणाले, बऱ्याच सोयरीकी पाहिल्या, पण नवरदेवा संग तलवारीवाले. नर मग एकानं विचारलं महाराज, हे काय भानगड आहे? मग त्या सेवकाने सांगितलं, ही आमच्या नवरदेवांची झड+ सुरक्षा आहे. कोणती सुरक्षा आहे? झड+ सुरक्षा. असू द्या म्हणजे आपल्याला काय करायचे. बसले 3 जण आणि सगळं विचारपूस झाली, चहा पाणी झाली. आणि आता त्या डोकं खाजवणाऱ्याला डोकं खाजव वाटायले, पण त्या तलवारी दिसायला. शेंबडावाल्याला शेंबूड पुसा वाटायला, पण त्या जागेवर फुरफुर करायला, त्याला तलवारी दिसायला. काय करावं? मग त्या पाहुणीनंच विषय काढला महाराज. म्हणजे आम्ही काल परवा या
संभाजीनगरच्या दौलताबादच्या किल्ल्यावर आलोत म्हणजे काय ते किल्ला मनोहर दृश्य दिसायला ते किल्ला काय त्या किल्ल्याचा इतिहास असत पाहुणे बोलत बोलत बोलून गेले ते डोक्यावर डोके वाजवत त्यानं सांगितलं पाहुणे हो या किल्ल्याचा इतिहास मी सांगतो थांबा म्हणजे त्यानं सांगायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं पाहुणे हो राजा रामदेवरायाचा तो किल्ला आहे म्हणजे तिथं राजा रामदेवरायानं राज्य केलं आणि त्या राजा रामदेवरायाचा इतिहास सांगायचं जर झालं तर डोसकं खाजायला धंदा आहे म्हणला काय म्हणला काय बघायला ते डोकं खाजून घेतलं ना हे कशात धंदा आहे म्हणजे डोकं खाजवायचा धंदा आहे या शेंबडवाल्याला दमत निघेल मारा शेंबडवाल्यानं सांगितलं ए थांब म्हणजे याच्या पुढचा इतिहास मी सांगतो शेंबडावाल्यानं इतिहास सांगायला सुरुवात केली पण शेंबडावाल्यानं बसून नाही सांगितला उभं राहून सांगितला इतिहास शेंबडावाला उभं राहिला आणि सांगितलं त्या राजाचं आणि त्या यवनाचं राजा रामदेवरायाचं यवनाचं युद्ध झालं म्हणजे भयंकर युद्ध झालं म्हणजे कसं झालं त्यानं सांगितलं एकूण राजा रामदेवरायाचं सैन्य होतं एकूण यवनाचं सैन्य होतं आणि आशी महाराज म्हणले युद्ध प्रारंभ झाला आणि राजा रामदेवरायाच्या सैन्यानं धनुष्यबाणाचा वर्षाव केला कशाचा आणि कसे मारले म्हणले बाण त्यानं सांगितलं असं भात्यातून बाण काढायचा धनुष्याला लावायचा आणि असा मारायचा कसा मारायचा असा बाण काढायचा धनुष्याला लावायचा असा मारायचा त्यानं जवळपास 7-8 बाण मारले आणि त्यानं घेतला 100 पुसून या खरजूवाल्याला कुठं दम निघायली त्या खरजूवाल्यानं सांगितलं बस शेवटवाल्याला मी याच्या पुढचा इतिहास मी सांगतो ते उठला महाराज त्यानं सांगितलं एकूण राजा रामदेवरायाचं सैन्य एकूण यवनाचं सैन्य घनघोर युद्ध झालं म्हणले शस्त्रास्त्र संपून गेले आता काय करायचं इकडे सैन्य एकमेकात तुटून पडेल घुसडा मुसळ सुरू झाली म्हणजे यानं खरूच खाजून घेतली मला काय सांगायचंय दृष्टांत संपला जीवाव जरी आलं तरी ही विषय नावाची खरूच महाराज खाजवायला येते ती भोगायला येते ही विषय नावाची खरूज आहे पण इथं मन नावाच्या कार्ट्याला विषय नावाची खरूज न होता याला आत्मसुखाची खरूज होते याची किरकिर आपोआप बंद होते म्हणून ननंदेचं कार्ट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला आणि एकच शिल्लक राहिल्या म्हणजे देवी आता काय दादला माझा होते देते आता मला मोकळी कर 11 वाजायले आता काय कर मला मोकळी कर कोणता दादला तर दादल्याचं नाव आहे खसम अहंकार दादला खसम अहंकार दादला खसम अहंकार दादला आणखीन एक प्रमाण आहे विठाला विठाला दादला माझा आहुती देते मोकळी कर ग मला तिनं सांगितलं झालं का चल दे बघा तिनं सांगितलं नाही टाइम झाला म्हणून 8 पाहिले नाही तर काही मोठी लिस्ट आहे पण ती लिस्ट एकाच वाक्यात सांगते शेवटचा चरण एका जनार्दनी सगळं ये
वा मोठ्या अंतकरणानं भगवंताचं भजन करा. विठोबा सर्वांनी एकदा गजर करा. पुंडलिक हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. ज्ञानेश्वर मावळी राहू दे मला. सगळे काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार दंभ अहंकार यांचे बळ फार हे सगळेच राहू दे आणि एकटीच राहू दे मला. म्हणजे हे सगळे एकदा याच्यातून निघून गेले की आत्मस्वरूपाने मी शिल्लक राहील आणि मग हा रोडगा मी तुला वाहते. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा मुळीचा आग्रह नाही. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी, गोपाल राधाकृष्णाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. काही चुकलं असेल तर मोठ्या अंतकरणाने गावकरी मंडळींनी क्षमा करावी. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली रिजे जे बोलिले रे पुरे वेडे वाकुडे नंतर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. यानंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम होईल. पुन्हाही उठायचं नाही. प्रत्येकाला दीपोत्सव आपल्या गावातील सुपुत्र नारायण महाराज शास्त्री यांच्या हाताने दीपोत्सव होणार आहे. दीपोत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहे. दत्ता महाराज झाडे बोंबेकर हे ओव्या म्हणतील, पसायदान होईल या पद्धतीने दीपोत्सव यंदा होणार आहे. बाहेरचं डिस्प्लेचं
तरी संकल्पा दीपको मी बोलतो काय? जैसे मार्गेची चालता आपावन पवे सर्वदा पाणी पादारे वर्तता नारळे जैसे दीपगरी गाते परी बहु तेजाते प्रगती तैसी सद्बुद्धी हे थे कोणी जैसा निर्वातीचा दिपो सर्वथा निर्गमो तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो योगयुक्तो मी अविवेकाची काळजी हेरोनी विवेक दीप उजळे तै योगिया पाहे दिवाळे सहस्रे दीपे दीप कैसे प्रकाशले कृष्णा तुका मागेची मागणे ते गणपती आहे देशील ते पाय पांडुरंगा संताश नेवे ह्याची मदत आहे आणि तुझी काय मागवते तुका म्हणे आता उदार तोही मदती पाय संताची रामकृष्णारी ऐका तशी आज नव्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा
हरिभक्त परायण दत्ता महाराज झाडे मुरुंबेकर तत्सपणे असे यांची संपन्न पडलेली आहे.